नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घनपदार्थ म्हणजे काय, म्हणजे सॉलिड म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार अभ्यासले. यामध्ये मुख्यतः आपण स्फटिकरूप स्थायूरूप पदार्थ आणि अस्फटिकरूप स्थायूरूप पदार्थ यांचे गुणधर्म अभ्यासले आणि इतर प्रकार पण अभ्यासले. यामध्ये आपण सॉलिडचं चांगलं उदाहरण कोणतं घेतलं होतं? मेटल. सर्व मेटल्स हे काय असतात? स्थायूरूप असतात. अपवाद पारा आपण अभ्यासलं होतं. एक लक्षात ठेवा, ह्या मेटल्समध्ये सर्व पार्टिकल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मेटलचे एका ठराविक डेफिनेट पॅटर्नने अरेंज झालेले असतात 3 डायमेन्शनली. आता ह्या ज्या मेटलमध्ये आपण पाहिलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं, इंटरमॉलिक्युलर स्पेस मेटलमध्ये कमी असतो. त्यामुळे जे बारीक पार्टिकल असतात हे बारीक पार्टिकल मेटलचे एका ठराविक पद्धतीने अरेंज झालेले असतात. या अतिशय सूक्ष्म कणांना, जसं आपण अणु पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाला आपण काय म्हणतो? अणु म्हणतो. आता या मेटलमध्ये जो अतिशय लहान घटक असतो, जो पुन्हा 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 रिपीट होतो आणि यांच्या रिपीटनी 3 डायमेन्शनल अरेंजनी एक ठराविक स्ट्रक्चर तयार होतं. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? स्फटिक जालक. लक्षात. आणि या लहानात लहान एक कणाला मेटलच्या किंवा सॉलिडच्या त्याला काय म्हणतात? युनिट सेल. लक्षात. हे युनिट सेल आपण त्या धातूमध्ये किंवा सॉलिडमध्ये अरेंज झालेले असतात, ते आपण बिंदूंनी दर्शवतो. लक्षात. तर हे बिंदू कसे अरेंज होतात? 3 ऍक्सिसवर. 1 डायमेन्शनल मध्ये पाहिलं आपण, हे आपण 1 डायमेन्शनल अरेंजमेंट पाहू आपण कोणाची? लॅटिक पॉइंटची. लॅटिक पॉइंट म्हणजे काय? जे बिंदू एका ठराविक ऍक्सिसवर निश्चित पद्धतीने अरेंज होते. एक्स ऍक्सिस आहे. लक्षात. हे 1 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ लॅटिक पॉइंट आहे. लक्षात. आपण या ठिकाणी काय घेऊ? हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. लक्षात. ह्या एक्स ऍक्सिस दोन याच्यामध्ये आपण असे जे आपण बिंदू दाखवायलो, ते बिंदू म्हणजे काय? लॅटिक पॉइंट. लॅटिक पॉइंटची आपण अशी व्याख्या करू शकतो, जेव्हा लाईन्स ज्या बिंदूमध्ये इंटरसेक्ट होतात त्या बिंदूवर जो पार्टिकल ऑक्युपाय होतो त्या बिंदूला आपण काय म्हणतो? लॅटिक पॉइंट. त्याला काय म्हणायचं? लॅटिक पॉइंट. आणि लॅटिक पॉइंटच्या लहानात लहान घटकाला काय म्हणायचं? युनिट सेल. लक्षात. जेव्हा हे लॅटिक पॉइंट हे कसे अरेंज होतात? आता हे 2 डायमेन्शनली एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. लक्षात. त्याला ए आणि बी एज आहेत आणि एक अँगल आहे. बरोबर आहे. जेव्हा हे 3 डायमेन्शनल अरेंज होतात, असे 3 डायमेन्शनल आपण अरेंजमेंट पाहू शकतो. त्याला किती 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 ऍक्सिस 3 डायमेन्शन मध्ये? त्यामध्ये पाहिलं आपण तर किती ऍक्सिस असतात? 3 ऍक्सिस. लक्षात. हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. बरोबर आहे. तर आपण थोडं चांगलं चांगलं काढू. कशी अरेंजमेंट आहे ही? 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. 3 डायमेन्शन किती ऍक्सिस असतात आपण पाहिलं, अभ्यासलं. पहा, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस असतो. यासाठी एक्स वाय झेड हे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. या 3 डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये हे जे पार्टिकल असतात, जे आपण लॅटिक पॉइंट म्हटलेलं आहे, हे लॅटिक पॉइंट अशा ठराविक 3 ऍक्सिसवर अरेंज होऊन असा एक निश्चित जालक तयार होतो. त्याला आपण स्फटिक जालक म्हणतो. लक्षात. या स्फटिक जालकातील या लॅटिक पॉइंटच्या अरेंजमेंट नुसार आपण क्रिस्टल लॅटिकचे 4 प्रकार पाडू शकतो. सिंपल क्युबिक क्रिस्टल, बॉडी सेंटर लॅटिक क्रिस्टल, फेस सेंटर क्रिस्टल आणि हेक्सागोनल क्लोज्ड पॅक क्रिस्टल्स. आता यांना कशा सिंपल क्युबिक क्रिस्टल कशाला म्हणायचं? ज्या क्रिस्टल लॅटिक मध्ये सर्व लॅटिक पॉइंट हे त्या लॅटिकच्या 8 कॉर्नरवर असतात, अशा रचनेला काय म्हणायचं? सिंपल क्युबिक क्रिस्टल्स. लक्षात ठेवा, युनिट सेलचे पॅरामीटर काय असतात? एजेस आणि अँगल. एजेस आणि अँगल वरून आपण युनिट सेल कोणत्या प्रकारचा आहे हे आपण ठरवू शकतो. त्यामध्ये एजेस किती असतात? प्रत्येक युनिट सेलला 3, ए बी सी, आणि अँगल अल्फा बीटा गॅमा. ज्या लॅटिक स्ट्रक्चर मध्ये
इजेस ए बी सी ची लेंथ सारखी असते, तिन्ही सारख्या असतात आणि अल्फा बीटा गॅमा हे त्यांचे अँगल 90 डिग्री असतात आणि प्रत्येक 8 कॉर्नरवर एक लॅटिक पॉइंट असतो. अशा स्ट्रक्चरला काय म्हणायचं? सिंपल क्युबिक क्रिस्टल. याचे उदाहरण पाहिलं तर सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, डायमंड हे कोणाचे उदाहरण आहेत? सिंपल क्युबिक क्रिस्टल. दुसरं आहे बॉडी सेंटर क्रिस्टल. यामध्ये सुद्धा या बॉडी सेंटर क्युबिक लॅटिक मध्ये सर्व 8 कॉर्नरवर 8 लॅटिक पॉइंट असतात. जेव्हा एखाद्या लॅटिक स्ट्रक्चर मध्ये लॅटिक पॉइंट हे 8 कॉर्नर असतात आणि एक लॅटिक पॉइंट हा त्या लॅटिक स्ट्रक्चरच्या सेंटरला असतो, त्याला बॉडी सेंटर क्रिस्टल लॅटिक स्ट्रक्चर असं म्हणतो. लक्षात, यामध्ये सुद्धा ए बी सी इक्वल असतात. अल्फा बीटा गॅमाचा अँगल 90 असतो. तिसरा आहे फेस सेंटर क्रिस्टल लॅटिक. फेस सेंटर क्रिस्टल लॅटिक मध्ये या क्रिस्टल लॅटिक मध्ये सर्व 8 कॉर्नरला 8 लॅटिक पॉइंट असतात आणि प्रत्येक फेसवर एक लॅटिक पॉइंट आलेला असतो. प्रत्येक फेसवर पहा, 1 2 3 4 5 6 फेसवर समोरून हे आलेले असतात आणि यांच्यामध्ये सुद्धा इजेस ए इक्वल टू बी, बी इक्वल टू सी आणि अल्फा बीटा गॅमा अँगल हा किती असतो? 90 असतो. याचे जर उदाहरण पाहिले तर कॉपर, अल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर, निकेल आणि प्लॅटिनम हे आपण उदाहरण लक्षात ठेवायचे. आणि चौथा जो प्रकार आहे हेक्झा क्लोज्ड पॅक क्रिस्टल लॅटिक स्ट्रक्चर. लक्षात, क्रिस्टल लॅटिक यामध्ये काय असतं पहा, यामध्ये 12 लॅटिक पॉइंट्स. लक्षात, हे 12 6 ह्या हेक्झागोनलच्या फेसला आणि अपोजिट साइडला 6 असे 12 त्यांच्या कॉर्नरला असतात आणि प्रत्येकी एका फेसवर एक लॅटिक पॉइंट असतो. अशा अरेंजमेंटला आपण काय म्हणतो? हेक्झागोनल क्लोज्ड पॅक क्रिस्टल्स. यांच्यामध्ये मात्र लक्षात ठेवा 2 इजेस सारखे असतात. ए आणि बी सारखा असतो पण सी सारखा नसतो आणि अल्फा बीटा हा अँगल 90 असतो पण गॅमा हा 120 असतो. अशा क्रिस्टल स्ट्रक्चरला हेक्झागोनल क्लोज्ड पॅक क्रिस्टल लॅटिक असे म्हणतात. लक्षात, हा पॉइंट थोडासा समजण्यासाठी किचकट आहे. एक लक्षात ठेवा, पदार्थाच्या अतिशय सूक्ष्म कणाला आपण काय म्हणतो? अणू. बरोबर आहे. अणू हा अति सूक्ष्म कणाने बनला असतो पदार्थामध्ये. तो एका ठराविक पद्धतीने अरेंज झालेला असतो प्रत्येक पदार्थात. त्यापेक्षा मोठ्या घटकाला काय म्हणतो आपण? रेणू. रेणूपासून काय तयार होतो? पदार्थ. तसंच या ठिकाणी लक्षात ठेवा, या सॉलिड मधील अतिशय लहान पार्टिकल जो असतो त्याला युनिट सेल म्हणायचं. हे युनिट सेल हे आपण हे कागदावर दाखवणारी रचना आहे, अशी रचना नसते. ही रचना तुम्हाला समजण्यासाठी ह्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेली आहे याची रचना. तर यामध्ये काय असतात? युनिट सेलचे जेव्हा एखाद्या लाईन्स इंटरसेक्ट होतात त्या इंटरसेक्ट झालेल्या पॉइंटला आपण काय म्हणतो? लॅटिक पॉइंट. लक्षात, आणि हे लॅटिक पॉइंट, युनिट सेल लॅटिक पॉइंट 3 डायमेन्शनल अरेंज होऊन काय तयार होतं? क्रिस्टल लॅटिक तयार होतं. लक्षात, तर याची व्याख्या काय करायची मग? युनिट सेलची द स्मॉलेस्ट रिपीटेड पार्टिकल which are arranged in a definite pattern and in all direction. All direction means in 3 axes. Is it not? 3 dimensionally. And to form a crystal lattice, such unit particles are called unit cell. Now, what is the lattice point? Lattice point means any point in which lines are intersect in the unit cell and they occupied the particle in the crystal lattice are called lattice point. What is the crystal lattice? Crystal lattice means the constituents of the solid, the particle or constituents of the solid arranged 3-dimensionally, and the environment of this particle is same throughout the lattice, throughout the structures are called crystal lattice. And on the basis of the arrangement of crystal lattice, arrangement of lattice point in the crystal structures, arrangement of lattice point in the crystal structures, on the basis of the arrangement, the crystal lattice are classified into 4 types. Are you understand? In the metals, particles are held very closely. Is it not?
due to the less intermolecular space and more intermolecular force of attraction, the particles are closely held and these particles arranged in definite pattern regularly and three-dimensionally. In the metals, the smallest particle which is repeated in the crystal solids and they are arranged in different pattern, means in all directions, and to produce the crystal lattice structure, such small units are called as the unit cell. What is the lattice point? Lattice points means when you draw the structures of unit cell, then lines are intersect. You know that the arrangement of lattice point in the diagrams are denoted by the point or dot structure. The dot indicates the lattice point. I understand. This is the dot points of the lattice, or it is denoted by, lattice point is denoted by, this is the dot structures. The dot means lattice. This is the arrangement, one dimensional arrangement of lattice point. This is the two dimensional, this is the x-axis, y-axis. You see here, these two lines are intersect in this point. This occupied particle on the intersections of line is called as the lattice point. This is the arrangement of lattice point two dimensionally on x-axis and y-axis. If you draw the diagrams on the x, y, z direction, then lattice points are arranged three-dimensionally and to produce the crystal structures. Such points are called as lattice point. In the metals, the lattice points are arranged in three-dimensionally. I understand. Now, what is the lattice structures? Crystal lattice structures. In the solids, the constituents of the particles are arranged in definite pattern and regularly in the crystalline solid, and they are arranged three-dimensionally, and the environment in the crystal lattice throughout the same. Such structure is called as the crystal lattice structures. On the basis of the arrangement of lattice point, the crystal lattice are classified into four types. Simple cubic crystals. In the simple cubic crystals, it is the crystal structures in which the 8 lattice points are held on the 8 corner. You remember again one important point. The parameters of unit cell is the edges and angle. On the basis of the edges and angle, we can easily tell which type of crystal lattice is there. In the unit cell, they are having a 3 edges A, B, C, and angle is the alpha, beta, and gamma. In the simple cubic crystals, all the length of edges of A and B is same. A, B, C is same, and alpha, beta, gamma is also same. That is a 90 angle. Such structures are called simple cubic crystals. Second one is the body central crystal lattice. It is a crystal lattice in which 8 lattice points are held on the 8 corner and 1 lattice point present at the center. Such lattice structure is called as the body center crystal lattice. In this lattice, the parameter A is equal to B and C, and all angles alpha, beta, gamma angle is a 90 degree. I understand. Face center, third type is the face central crystal lattice. In the face center, which crystal lattice called as face central crystal lattice, the crystal lattice structure in which the 8 crystal lattice points are held on the 8 corner, and every face having a 1 lattice point. Every face having a 1 lattice point. Such crystal lattice structure called as the face center crystal lattice. In this lattice structures, the A equal to B, B equal to C, as well as angle alpha, beta, gamma is 90 degree. Understand? Hexagonal closed packed crystal structure, how to define, or which crystal lattice called as hexagonal? The crystal lattice structure in which 12 lattice points are held on the 12 corner. 6 is present on the one hexagonal face
and 6 is present on the opposite hexagonal face, and each face having the one lattice point at the center. Such arrangements or such crystal lattice called as the hexagonal packed crystal structures. And you remember an important point: in the hexagonal, the edges A and B same, A and B same, A, B same, but C is not same, and angle alpha beta is 90, but gamma is a 120. Such type of crystal lattice called as the hexagonal closed packed crystal lattice. I understand. You remember one important one is the examples. Examples of simple crystal is the sodium chloride, potassium chloride, diamond, and body center is the sodium, iron, tungsten, uranium, zirconium, rubidium, and tellurium. Next is the face center is the copper, aluminum, gold, silver, nickel, and platinum. Examples of hexagonal is the best example is the graphite, magnesium, zinc, zinc oxide, silica, mercury sulfide, cadmium sulfide, etc. You rectify the examples of each crystal lattice structures. And understand, in this way, in the properties of metallic solid, which type of question may be asked in the examination will be given in the description box below the video. Thank you.